आमच्या इथे खूप मोठा पाऊस झाला होता. त्याआधी मी इथे उपवासामध्ये आज शेंगदाण्याची चक्की आणि लाडू केले होते. त्याआधी आम्ही आज बेलाच्या पानाची माळ केली होती. तुम्ही कशाची केली नक्की कमेंट करा. शेंगदाणे चांगले भाजून घेतले, त्यावरचे टरफले काढून घेतले, मग इथे साखरेचा पाक करून घेतला आणि छान असा प्लेटीमध्ये पसरून दिला. खूप छान झाली होती. मी फर्स्ट टाइम ट्राय केली ती, अशी माझी वेगळी पद्धत आहे. मग इथे शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले, पण लाईट नव्हती, त्यामुळे आता हे शेंगदाण्याचे लाडू मी संध्याकाळी करणार होते. मग शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि मग इथे माझी साबुदाण्याची खिचडी मी आज जेवणामध्ये करत होते. त्यासोबत खाण्यासाठी बेसनसुद्धा करत होते. मग असं छान असं बारीक करून घेतलं. मग आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली. मग इथे संध्याकाळी मी शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले. गोडीनुसार गूळ घ्या आणि छान असं दोन्ही मिक्स करून बारीक केलं. मग थोडे मोठमोठे शेंगदाणे मोठे बारीक करून त्यामध्ये मिक्स करून घेतले. छान असे लाडू झालते. तुम्ही नक्की ट्राय करा. साधी आणि सोपी पद्धत आहे माझी. नवरात्रीच्या उपवासासाठी मी आज वेगवेगळे पदार्थ ट्राय केलते. मग इथे रात्रीच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी केलती सर्वांसाठी आणि उपवासाच्या भाकरी पण केल्या होत्या. आज होता नवरात्रीचा 9वा दिवस आणि कलर गुलाबी. चला इथेच एंड करते. बाय बाय.